भोंदूबाबा खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए हे रडारवरती आलेत। खरात प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा तपास केला जातोय। खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 चार्टर्ड अकाउंटंटना चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर खरातच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांची सूत्र ही संबंधित सीएंच्या हाती होती। त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे। तपास पथक हे लवकरच या सीएनकडून संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याच्या तयारीमध्ये आहे। शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवरती विशेष लक्ष ठेवण्यात आलंय। 2018 मध्ये अवघी 4 लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टनं 2024 पर्यंत कोटींची झेप घेतल्यामुळे संशय हा अधिक गडद झालाय। आखाती देशातील युद्धाचा आज 31वा दिवस। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती बॉम्ब वर्षाव, तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवरती क्षेपणास्त्र हल्ला। खर्ग आयलँड ताब्यात घेण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार। इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय, ट्रम्प यांची पोस्ट। तर खर्ग आयलँडमधून इराणचं 90% तेल निर्यात होतं। युद्धामुळे पाकिस्तानात इंधन संकट, पाक सरकारचा 2 दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन लावण्याचा निर्णय। दुकानं, महामार्ग बंद राहणार, लग्न समारंभावरही बंदी। रुपाली चाकणकरांच्या आज चौकशीची शक्यता। खरातच्या शिवनिका संस्थेच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार। चाकणकरांनाही एसआयटीचं समन्स। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण, पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलं, सक्तीच्या रजेवरती जाण्याचे आदेश। अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी। आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्यासाठी सरकारची घाई। सरकारनं शनिवारी 104 तर रविवारी काढले 103 जीआर। रात्री उशिरापर्यंत काढलेले जीआर हे निधी वितरणासंदर्भातले। गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंच्या वाहनाला ट्रॅक्टरची जोरदार धडक। अपघातामध्ये पडोळे थोडक्यात बचावले, किरकोळ जखमी। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार। राज्यसभा खासदार म्हणून नव्या इनिंगची सुरुवात करणार। मुंबईत घर घ्यायचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज। म्हाडाची 2640 घरांची लॉटरी। आजपासून अर्ज नोंदणीला सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.